Hello students, how are you? Today we are going to learn about Journey to the West on page number 18. At first we look at page number 17, Journey to the West. There is the introduction about the author. Much of the world literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the little journey to the west. With the title Journey to the West. And its most popular character, Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chenggan. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? म्हणजे जगातलं जे लिटरेचर मीन्स साहित्य हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिशमध्ये त्याला काय केलेलं आहे, ट्रान्सलेट केलेलं आहे, भाषांतरित केलेलं आहे जगातलं बरंचसं साहित्याला. In this passage, we learn about epic novel with the title Journey to the West. इथे एक नॉवेल आहे, एक कादंबरी आहे ती जर्नी टू द वेस्ट नावाची, आणि त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर, या ज्या स्टोरीमधलं पॉप्युलर कॅरेक्टर आहे सन वुकोंग, किंवा त्याचं दुसरं नाव दिलं आहे मंकी किंग. धिस नॉवेल इज द क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. म्हणजे कशावरून त्याला ट्रान्सलेट केलं आहे इंग्लिशमध्ये, चायना भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे, आणि त्या चायनीज भाषेतून ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी. म्हणजे 16व्या शतकामध्ये ते लिटरेचर किंवा ती स्टोरी लिहिल्या गेलेली आहे. बाय वू चेंगन इज द ऑथर ऑफ दिस नॉवेल. लेखक आहेत ते वू चेंगन. डज द पॅसेज रिमाइंड यू, म्हणजे हा जो पॅसेज आपण आता वाचणार आहे तो आपल्याला कशाची आठवण करून देणार आहे? रिमाइंड म्हणजे पुन्हा स्मरण करून देणे. रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्ट बुक लास्ट इयर. मागच्या वर्षी इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही जे काही शिकले असाल काही गोष्टी, त्यांची आठवण तुम्हाला या इंग्लिश स्टोरीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा ती आठवण तुम्हाला ती करून दिल्या जाईल. तर इथे तुम्हाला इपिक मीन्स अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. इपिकचा अर्थ होतो एक अशी लांबलचक कविता की जी तुम्हाला त्या स्टोरीमधल्या हिरोचा काय करून देते, परिचय करून देते. क्लासिक मीन्स एक्सलंट एक्झाम्पल, अतिशय सुंदर छान असं एखादं उदाहरण म्हणजे क्लासिक. आपण म्हणतो ना एखादी स्टोरी, एखादं पुस्तक खूप क्लासिक आहे म्हणजे उत्तम दर्जाचं आहे, छान आहे. हिस्टॉरिकल मीन्स बेस ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित ज्या गोष्टी असतात त्याला हिस्टॉरिकल म्हणतात. आणि फिक्टेनल मीन्स नॉट रिअल, बिलॉंगिंग टू ॲन इमॅजिनरी स्टोरी, म्हणजे जे खरं नाही आहे, काल्पनिक आहे, काल्पनिक गोष्टींवर आधारित, त्याला म्हणतात फिक्शनल. So today we read only one passage and try to understand its meaning. आज एक पॅसेज आपण रीड घेणार आहे इथे या ठिकाणी, आणि त्याचं मिनिंग आपण समजून घेणार आहे. जर्नी टू द वेस्ट. When we read the word journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. But west is a relative term for countries to our east. We are the west. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler
युआंग चॉंग, युआंग चॉंग किंवा ज्याला आपण मराठीत युआन श्वांग म्हणतो, त्याची जी जर्नी होती, प्रवास होता, त्या जर्नीवर आधारित ही स्टोरी आहे. आता जेव्हा आपण व्हेन वी रीड द वर्ड म्हणजे शब्द जेव्हा आपण वाचतो कोणते, जर्नी टू द वेस्ट, म्हणजे वेस्ट म्हणजे काय, देअर आर 4 साइड्स ऑफ आवर वर्ल्ड, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. आपल्या जगाच्या 4 दिशा म्हणतो आपण, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर त्यातला वेस्ट म्हणजे पश्चिम, ईस्ट अँड वेस्ट, पूर्व आणि पश्चिम. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडला प्रवास. तर जेव्हा आपण जर्नी टू द वेस्ट हे वर्ड्स वाचतो, वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. इंग्लंड, अमेरिका ह्या ज्या कंट्रीज आहे ह्या वेस्टर्न कंट्रीज आपण त्यांना मानतो किंवा आहेत त्या. वेस्ट म्हणजे पश्चिमेकडल्या, आणि जर्नी टू द वेस्ट म्हणजे आपल्याला वाटते की मग इंग्लंड किंवा अमेरिकेचाच प्रवास असेल. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट. पण आपल्या देशाच्या ईस्टकडे म्हणजे पूर्वेकडे जे देश आहेत, आपल्या देशाच्या, इंडियाच्या पूर्वेकडे असणारे देश, त्या देशापासून आपल्याकडचा जो भाग येतो तो वेस्ट येतो, नाही का. म्हणून आपल्याशी संबंधित आहे हा इथे वेस्ट शब्द वापरलेला. चीनपासून तर भारताकडे, भारत ज्या दिशेला आहे, आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे जर्नी टू द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी that we are going to read about was actually a journey from China to our own country. ही जी पर्टिक्युलर जर्नी आहे, खास असा प्रवास आहे, आज ज्याबद्दल आपण वाचणार आहोत, वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री. म्हणजे आपल्या स्वतःच्या देशाकडे, चायनाकडून आपल्या स्वतःच्या भारत देशाकडे केलेला प्रवास, हिंदुस्थानाकडे केलेला प्रवास. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चॉंग. युआन चॉंग नावाचा जो प्रसिद्ध असा प्रवासी होता, तुम्ही इतिहासात त्याचं नाव ऐकलं असेल. तर त्याने जो प्रवास केला होता चीनपासून तर भारतापर्यंतचा, त्याच्या त्या प्रवासावर आधारित ही स्टोरी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. इझी टास्क म्हणजे काय, सोपे काम. इन दोज डेज म्हणजे त्या दिवसांमध्ये, नियर अबाउट 7th century. 7th century म्हणजे काय, 7वे शतक, 7वे. आता कोणते सुरू आहे, 2020, 2020. बट धी स्टोरी रिटन बाय 7th century म्हणजे 7व्या शतकावर आधारित ही स्टोरी आहे, त्या काळातल्या प्रवासावर आधारित आहे. सो इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. त्या दिवसांमधला जो प्रवास होता चीन ते भारत, हा काही सोपा नव्हता. इट इज नॉट एन इझी टास्क. इट वॉज नॉट एन इझी टास्क. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फार कठीण प्रवास होता तो. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands ऑफ माइल्स ऑन फूट और हॉर्सबॅक. म्हणजे जो प्रवास करावा लागायचा तो कसा करावा लागायचा, टू ट्रॅव्हल thousands ऑफ माइल्स, हजारो किलोमीटरचा प्रवास, ऑन फूट म्हणजे पायी, किंवा और म्हणजे किंवा हॉर्सबॅक किंवा घोड्याच्या पाठीवर बसून, एकतर पायी किंवा घोड्याच्या पाठीवर बसून प्रवास करावा लागायचा. क्रॉसिंग डेझर्ट, तेव्हा प्रवास करताना मग काय काय लागायचं, डेझर्ट म्हणजे वाळवंट लागायचे. क्रॉसिंग स्नो क्लेड माउंटेन्स म्हणजे बर्फाने आच्छादलेले पर्वत. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे नवीन अनोळखी असे प्रदेश ओलांडावे लागायचे. यूजिंग रोड्स व्हेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम, असे काही मार्ग होते प्रवासाचे जंगलातून वगैरे, की ज्या ठिकाणी रॉबर्स म्हणजे दरोडेखोर, लुटमार करणारे लोक राहायचे, संचार करायचे, त्यांच्यापासून धोका असायचा प्रवास करणाऱ्यांना. हू वूड डू इट. मग अशा भयंकर परिस्थितीमध्ये कोण प्रवास करणार. बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. ड्रीम मीन्स स्वप्न.
युआन शांगचे मात्र एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. ही वॉन्टेड टू टेक, त्याला काय करायचं होतं, जो बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे बुद्ध धर्माचा स्क्रिप्चर म्हणजे ते दिलंय तुम्हाला बघा, स्क्रिप्चर्स दिसते का इथे, हॉली सिक्रेट बुक्स फॉर रायटिंग ऑर रायटिंग, म्हणजे होली स्केर्ड बुक्स ऑर रायटिंग म्हणजे स्क्रिप्चर म्हणजे काय की धार्मिक पुस्तक किंवा लेखन, धर्मावर आधारित लेखन किंवा पुस्तक. तर त्याला काय करायचं होतं, ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. युआन चॉंग लिव्ड इन चायना. ही वॉज चायनीज बट ही वॉन्ट टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर, त्याला धर्मग्रंथ न्यायचा होता, बुद्ध धर्माचा ग्रंथ न्यायचा होता. कुठून? फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना, म्हणजे भारतातून त्याला चायनामध्ये तो ग्रंथ न्यायचा होता. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज मीन्स धर्मयात्रा, एक धर्मयात्रा म्हणून त्याला ती करायची होती. आपला पवित्र ग्रंथ त्याला भारतातून चीनमध्ये न्यायचा होता आणि त्यासाठी त्याने तो प्रवास केला होता. तर या ठिकाणी आज आपण थांबूया. काही वर्ड्स याच्यात नवीन आलेले ते तुम्हाला मी व्हॉट्सअप करते आणि तुम्हाला काय करायचं आहे, या पॅसेजचं रीडिंग करायचं आहे. नवीन वर्ड जे मी आज पाठवणार तुम्हाला व्हॉट्सअप करणार, ते वहीवर लिहायचे, त्याचं मीनिंग लिहायचं आणि ते पाठ करायचे. ओके, थँक्यू.